नमस्कार, मी सोनाली. आज मी तुमच्यासाठी एक वेगळीच रेसिपी घेऊन आलेली आहे. घरात कोणतेही भाज्या उपलब्ध नसतील, कोणतीही भाजी न वापरता एक भाजी करणार आहे, ती म्हणजे फरसाणची भाजी. कोणत्याही टायमिंगला अवेलेबल असणारे फरसाण आपण काही सुचत नसेल तर फरसाणची भाजी हमखास करू शकता. त्यासाठी मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. ती बारीक चिरून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. कढाई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये एक पळी तेल ओतायचं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहे, कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आले लसणाची पेस्ट घालायची आहे. जास्त बारीक करून घेतलेला नाही मी, थोडासा तसा मोठा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा हलकासा गोल्डन होईपर्यंत तो परतवून घ्यायचा आहे. कांदा हलकासा गोल्डन झाल्यानंतर यामध्ये बारीक केलेलं खोबरं घालायचं आहे. खोबरं तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. खोबरं तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत. घरामध्ये जे मसाले उपलब्ध आहेत तेच घालणार आहे. त्यामध्ये हळदी, लाल मिर्च पावडर, गरम मसाला, धने पावडर, काळं तिखट. काळं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. मी तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार कमी जास्त पाणी करू शकता. मंद आचेवरती असंच उकळवून द्यायचं आहे. भाजी मस्त उकळलेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. कन्सिस्टन्सी बघा, मी जास्त घट्ट पण केलेली नाही कारण फरसाण टाकल्यानंतर त्यामध्ये भाजी जास्त घट्ट होते. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये तसं फरसाण टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रेड करून घ्यायची आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली 5 ते 6 मिनिटात फरसाणची आमटी तयार झालेली आहे. गरमागरम आपण सर्व करूया. त्यावरती गार्निशिंग साठी मी कोथिंबीर स्प्रेड करून घेते. तर कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे व्हिडिओ अपलोड केलेला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा.